नाफेडचा कांदा खरेदी दर वाढेल का? शनिवारी वाढलं नव्हतं, पण शनिवारी असं झालं की दिल्लीहून 2 अधिकाऱ्यांचं पथक नाशिक जिल्ह्यात दाखल झाल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आणि या पथकानं कांद्याची पाहणी केल्यानंतर लक्षात आलं की कांद्याचे दर अजून कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे. त्यामुळे आगामी काळात या आठवड्यात सोमवारनंतर कधीही हे दर वाढू शकतात, पण ते किती वाढतील माहीत नाही. ही एक चांगली बातमी. आता याच्यामध्ये एक दुसरी बातमी आहे की गोल्ट्याचे दर अचानक वाढायला लागले. ते पण काय गौडबंगाल आहे तेही बघूया आणि येणाऱ्या काळात त्याचा काय तुमच्यावर परिणाम होईल तेही बघूया. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे रविवार, तारीख आहे 19 जुलै 2026. रविवार विशेषमध्ये आपण पुढच्या आठवड्यात बाजारभाव कसे राहतील याचा व्हिडिओ करत असतो. तो व्हिडिओ आपण करणारच आहोत. कदाचित दुपारी करेन, संध्याकाळी करेन, पण हा महत्त्वाचा तातडीचा व्हिडिओ आहे असं समजा. याचं कारण काल दिल्लीहून एक जे पथक आलं अधिकाऱ्यांचं, नाफेडचे अधिकारी जे होते किंवा डोकाचे अधिकारी होते, हे उच्चस्तरीय अधिकारी होते. त्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा खरेदीची काय परिस्थिती त्याची पाहणी केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अनेक ठिकाणी एकतर तो मिश्र स्वरूपाचा माल घेतला जातो आहे, त्यामुळे तो माल घेऊनही तो कांदा टिकेल याची गॅरंटी नाही. दुसऱ्या याच्यामध्ये शेतकरी जे आहेत ते माल आणत नाही आहेत. वेगवेगळी कारणं आहेत. त्यामुळे पण ही कांदा खरेदी स्लो आहे. तरी पण त्यांच्याशी जे चर्चा झाली आणि त्यातनं काही विश्वसनीय सूत्रांनी ॲग्रो शिवारला जी माहिती दिली दिल्लीतल्या, तर त्यांचं म्हणणं असं आहे की नाफेडची खरेदी किती झाली आहे? 45,000 मेट्रिक टन इतकी झालेली आहे आणि आगामी काळात ती वाढावी म्हणून नाफेडचे बाजारभाव वाढू शकतात, खरेदी दर वाढू शकतात. पण त्याचा शेतकऱ्यांना खरंच फायदा होईल का? नाशिकच्या मार्केटवर काय फायदा होईल? नगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे किंवा पुण्यामध्ये काही फायदा होईल का? हा पण एक भाग आहे. थोडंसं समजून घेऊया. काही जे शेतकरी आहे ते तक्रार करत आहेत किंवा कौतुकही करत आहेत. गोड तक्रार आहे असं समजा. ते म्हणतात, अहो ते उमराण्यामध्ये ना गोल्टीचे दर वाढले, माझ्या गोल्टीला एकदम 1900 रुपये भाव मिळाला. एक म्हणतात की मला सोमवारी 1100 रुपये भाव होता, आता डायरेक्ट 1600 रुपये झाला गोल्टीचा. देवळ्यामध्ये दर वाढले, उमराण्यामध्ये दर वाढले, चांदवडला दर वाढले, निफाडला, पिंपळगावला. थोडक्यात काय आहे, नाफेडचे खरेदी केंद्र ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी कांद्याचे दर वाढलेत. अनेक जे भ्रष्ट व्यापारी आहेत नाफेडचे, नाफेडसाठी काम करणारे जे भ्रष्ट व्यापारी आहेत, जे शेतकरी द्रोही आहेत, ते नाफेडची खरेदी करत आहेत. अनेकांनी आधीच स्टॉक केला होता, तो स्टॉक आता क्लिअर करत आहेत आणि त्यामुळे या व्यापाऱ्यांचा माल बाहेर येतोय. जे स्टॉकिस्ट आहे, ज्यांनी कांद्यावर पैसे गुंतवले होते, त्यांचा माल बाहेर येतोय आणि हा माल आता चाललाय नाफेडच्या खरेदी केंद्रांना. आणि अचानक 2 दिवसांपूर्वी नाफेडच्या संदर्भात काही वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आल्या की नाफेडची परिस्थिती फार वाईट आहे, कांदा खरेदी अगदी 15,000 झाली हो, 16,000 झाली आहे, शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. नकारात्मक बातम्या. तर त्यांनी जरा आणखी शोध घ्यावा की मग या 3 दिवसामध्ये बुधवार, गुरुवार, शुक्रवार असं काय घडलं की नाफेडचे कांद्याची जो कोटा आहे तो 50% पूर्ण झाला. 1,00,000 मेट्रिक टनाचं टार्गेट आहे. 45,000 मेट्रिक टन खरेदी आता झाल्याचं सांगितलं आहे. हा आकडा जर खरा असेल तर या 30,000 मेट्रिक टन कांदा एकट्या 3 ते 4 दिवसात झाला आहे का? मग वर्तमानपत्रांचे आकडे जे त्यांची दिशाभूल केली आहे का कोणीतरी, की त्यांच्याकडनं ही बातमी छापून आणली आहे, की ही बातमी त्यांनी काही वेगळ्या स्वार्थासाठी छापली आहे, हे पण बघायला पाहिजे. मला काही शेतकरी विचारत आहेत की याच्यामुळे आमचे भाव पडू शकतात, कारण आता गोल्टा भाव वाढले, नाफेडची खरेदी थांबली तर आमचं सगळं नुकसान होईल. तर याच्यामध्ये काही तथ्य पण आहे. पण हे का झालं हे तुमच्या लक्षात येतं आहे का? तुमच्याच काही लोकांनी किंवा आपल्याच काही लोकांनी एक आवाहन केलं होतं, चांगल्या हेतूनं केलं होतं की नाफेडचे कांदा खरेदी जेव्हा होते आणि जेव्हा हा कांदा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये बाजारात येतो, तेव्हा चाळीतला चांगला कांदा असेल तर त्याचे बाजारभाव नाफेडच्या कांद्यामुळे पडतात. आता खरंच तसं आहे का? नाही आहे. नाफेडची खरेदी जी आहे ती साधारण फक्त 1.5% आहे आणि
प्रत्यक्ष कांदा खराब होऊन बाजारात येतोय तोही काहीतरी 50-60 हजार मेट्रिक टन येईल 1 लाखाच्या तुलनेत. म्हणजे संपूर्ण लासलगाव, पिंपळगाव आणि त्या सगळ्या परिसरातलं, किंवा असं समजूया नाशिक जिल्ह्यामधल्या 2 दिवसांची ही खरेदी आहे, किंवा सगळ्या भारतातली 1 दिवसांची गरज आहे. आता सगळ्या भारतातल्या कांद्याची 1 दिवसांची गरज असलेला कांदा बाजारात आल्यानंतर हा भाव कसा पाडतो? तर व्यापारी भाव पाडतात. की त्यांनी ठरवलेलं आहे की त्या काळामध्ये नंतर तुमचा खरीपाचा कांदा येतो आणि नवीन कांदा बाजारात यायच्या वेळेस भाव पाडले तर त्यांना सोयीचं राहतं. त्यामुळे नाफेडच्या नावानं उलट्या बोंबा मारायच्या वर तोंड करून, आणि त्याचं सगळं खापर शेतकऱ्यांवर, नाफेडवर फोडायचं, हे सगळं तर ठरलेलं असतं त्यांचं. याबद्दल आपण ॲग्रोशिवारच्या माध्यमातून जागृती करतोय. आता हीच व्यापारी मंडळी आहे, ही भ्रष्ट व्यापारी मंडळी, ही शेतकरी द्रोही आणि बाजारद्रोही व्यापारी मंडळी आहेत. ही नाफेडसाठी कांदा खरेदी करत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांचे जे सातबारा आहेत त्यांच्याकडे डेटा आहे. आणखी एक बनावट सातबारा कधी नसतो, पण दुसऱ्याच्या नावाचे सातबारे हे करून तिसऱ्याच्या नावानं कांदा विकणं, हा सगळा डेटा फक्त व्यापाऱ्यांकडेच असतो, असंही काही शेतकरी संघटनांनी आरोप केलेले आहेत. त्यामुळे काय झालं मित्रांनो, पूर्वी तुमच्यापैकी अनेक जण जेव्हा कांदा खरेदी नाफेडच्या केंद्रावर कांदा द्यायला जायचे, सुरुवातीला अनुभव वाईट आला, मग शेतकऱ्यांनी पाठ फिरवली, पण नंतर नियम शिथिल झाल्यानंतरही तुम्ही गेला नाहीत. जेव्हा 2125 रुपये भाव झाले आणि या भाव वाढीला आता झालेत 15 दिवस, तर तुम्ही कल्पना करा मागच्या 15 दिवसात तुम्ही तुमचा खाद गोल्टी गोल्टा किंवा जो लो लेवलचा कांदा आहे तो घेऊन जर तुम्ही गेला असतात आणि गर्दी केली असती, साधारण 100 शेतकरी दबाव आणला असतात नाफेडच्या खरेदी केंद्रावर, तर सरकारला एक बातमी झाली असती आणि त्या पत्रकारांना बोलवायचं होतं, जे यूट्यूबर आहे, पत्रकार आहे, नाफेडची खरेदी झाली नाही किंवा काही लोकांच्या बातम्या ज्या पेरतात, त्यांना सांगायचं होतं छापा आमची, या खरेदी केंद्राने आमची खरेदी केलेली नाही, तर दबाव आला असता, तुमचा कांदा झक मारत घ्यावा लागला असता. तसं झालं नाही. तुमच्यामध्ये आणि सगळ्यामध्ये एक नकारात्मक वातावरण पसरवलं. परिणामी काय झालं की तुमचं जे मतदान होतं ते दुसऱ्यांनी करून टाकलं. त्यामुळे तुम्ही जो कांदा नाफेडला देणार होता त्या कांद्याची खरेदी आता व्यापाऱ्यांनी केली. त्यामुळे तुमच्या लक्षात येतंय का की तुम्हाला कांदा विक्रीपासून वंचित ठेवल्यानंतर त्याचा फायदा व्यापाऱ्यांना आणि स्टॉकिस्टला झालेला आहे. आता वेळ निघून गेलेली आहे. अजूनही विचार करा. आणखी खराब होणारा 3-4 दिवसात हे होणारा जर कांदा असेल तर नाफेड खरेदी केंद्राला न्या. 35 mm मिक्स कांदा असा आहे आणि त्यामुळे तुमचे भाव त्यामध्ये फरक पडेल. आता कोणी ऐकत नसेल तर तुम्ही त्यांच्याविषयी तक्रारी करा. बोलवा की त्या मीडियाला की बाबा तुम्ही जसं हे सांगता तसं आमचे प्रश्न मांडा. या खरेदी केंद्रानं आमचा कांदा खरेदी केला नाही. मालेगावजवळ एक खरेदी केंद्र आहे, त्याचं नाव मी विसरलो. आमचे एक शेतकरी तिथे गेले होते. त्यांनी सांगितलं की आमचा कांदा घ्याल का? ते म्हणून नाही आम्ही नाही घेणार. कारण का? त्यांना व्यापाऱ्यांचा घ्यायचा होता. अनेक राजकीय कार्यकर्ते जे आहेत ते आता कांद्याच्या धंद्यात उतरलेले आहेत, व्यापारीच नाही. त्याच्यामध्ये अगदी सरपंच आहे, पंचायत समितीचे सदस्य आहेत, बरेच लोक आहेत. तर अशाच एका काही 2-3 सरपंच सदस्यांनी म्हणे त्यांचा कांदा तो 13 रुपयाने घेतलेला 19 रुपयाने विकून टाकला. कुणाला? नाफेडच्या व्यापाऱ्यांना. आता पुढचा संकेत काय आहे? मी व्हिडिओ जास्त मोठा होतोय, थांबतो. आगामी काळात नाफेडचे भाव वाढले तर तुम्हाला फायदा होईल का हो? तर तुम्हाला होणार नाही. हे जे भ्रष्ट व्यापारी आहे, मी सगळ्या व्यापाऱ्यांबद्दल बोलत नाही. हे जे भ्रष्ट व्यापारी आहे, हे टुकार कार्यकर्ते आहेत. हे शेतकऱ्यांचे जे सातबारा घेऊन लोकांना देतात, असे काही शेतकरी पण आहेत. आणि जे शेतकरी सातबारा देत आहेत केवळ 2,000-5,000साठी. त्यांच्या शेतामध्ये ना कांदा असतो ना काहीच असतो, पण काहीतरी असतं. त्यांनी पण लक्षात घ्यावं, भविष्यामध्ये या संदर्भात जर चौकशी झाली तर कुठलाही व्यापारी, कुठलाही एपीओवाला, कुठलाही नाफेडचा अधिकारी सापडणार नाही. तुम्ही जाल पहिल्यांदा. आणि होणार आहे याची ऑलरेडी मुंबई हायकोर्टात केस चालू आहे, वरच्या लेवलच्या चौकशा आहेत. तर आगामी काळात जर काही बदल झाले तर तुम्ही अजूनच सावध व्हा. काही शेतकरी संघटनांनी या संदर्भात जागृती केलेली आहे. पण दुर्दैवानं 2-3 गोष्टी घडल्या. तुम्ही नाफेडला कांदा दिला नाही जेव्हा गरज होती तेव्हा,
तुम्ही तोच कांदा 12 रुपयांनी व्यापाऱ्यांना विकला. आता 12 रुपयांनी स्टॉकिस्ट आणि व्यापारी तोच कांदा, त्यांचाच कांदा बाहेर काढत आहेत. आणि तुमचा नंबर आला की लिलावामध्ये तुमची चौथी रांग असते, तुमचा गोल्टी बरोबर 11-12 रुपयाला जातो. आणि पहिल्या ज्या काही रांगा असतात स्वाभाविकपणे व्यापाऱ्यांच्याच गाड्या असतील, नीट बघा तुम्ही, तर त्या गाड्या पहिल्यांदा निघून जातात. त्यांना भाव चांगला मिळतो, त्या नाफेडला जातात, गोल्टी गोल्टा असेल तर. या सगळ्या याच्यामध्ये तुमचे भाव वाढतील, पण कधी? तुम्ही जेव्हा नाफेडला कांदा द्याल, प्रश्न विचाराल तेव्हा. मी देणारच नाही, पण तुम्ही एकही कांदा दिला नाही, मग राजे हो तिथे कांदा दिलाय कोणी? मग नाफेडची खरेदी कशी काय वाढली? मग तुम्ही दिला असता तर तुमचा फायदा झाला नसता का? आज तुम्ही जो 11 रुपये घेऊन शांत बसलेला आहात, तर तुम्हाला 21 रुपये मिळाला असता. विचार करा, विचार करा, तुमचं कोण ब्रेनस्टॉर्म करतंय, तुमची कोण दिशाभूल करत आहे, आणि नाफेडला वेगळ्या माध्यमातून कोण सपोर्ट करतं आहे. विचार करा. आत्तापुरतं इतकंच. थोड्या वेळाने किंवा काही वेळ याच्यानंतर रविवार विशेष आणि मेंबरशिप व्हिडिओ मी टाकणार आहे. जोडून राहा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे.